नित्ये भद्रायै नियताः प्रणतः स्वताम् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण नित्यपुष्टा हे भगवतीचं नाम आणि त्यापासून तयार होणारा ओम नित्यपुष्टाये नमः या मंत्राचं विवेचन पाहिलं. शरीर, मन, गुण, विष्णू विशेष या सगळ्यांनी पुष्ट असलेली जगाच्या चेतन स्वरूपामध्ये जगामध्ये असणाऱ्या चेतन अचेतन सर्वांना पुष्ट करणारी अशा प्रकारे तिचे हे पुष्टता नित्यपुष्टता या मंत्रामध्ये सांगितलेली आहे. आज आपण करीषिणी या पदाविषयी चिंतन करणार आहोत. श्लोक 156 चा उत्तरार्ध ते 169 चा पूर्वार्ध यात या पदाचं विवेचन आहे आणि त्यापासून तयार होणारा मंत्र ओम करीषिण्यै नमः याचं महात्म्य आणि फलश्रुती दोन्ही पण आपण आज बघूया. आता या ठिकाणी नित्यपुष्टांग करीषिणीम असं आहे ना श्री सूक्तामध्ये. तर ते करीषिणी काय आहे? तर आता भगवती असं सांगते की करीन हे जे नाव आहे, करीन कर्ता त्रिशुद्धी म्हणजे काया वाणी मन यांची शुद्धता करीन असं नाव आहे. तसेच त्रिक्रिया म्हणजे यजन दान आणि अध्ययन यांचं निदर्शक आहे. मी नेहमी त्यांना पाहण्याची इच्छा करते, मनाने नेहमी त्यांच्याकडे जाते. त्याचप्रमाणे हिमपर्वतासमान असणारे गजश्रेष्ठ माझी वाहने आहेत, म्हणून मी करीषिणी आहे. तर करींचा अर्थ हत्ती असा होतो आणि गोमय वगैरे शुष्क गोमय असा बघूया आता आपण ते पुढे. या श्लोकामध्ये करीषिणी या पदामध्ये कृ करोती कुरुते अष्टमगण उभयपद हा धातू घेतलेला आहे. याचा अर्थ करणे असा आहे. सायण भाषामध्ये करीषिणी या पदाचं विवेचन असं आहे. शुष्क गोमय म्हणजे करीष त्याने युक्त असणारी अशी देवी, गायी अश्व पुष्कळ पशुधनाने समृद्ध अशी देवी अथवा सर्व भूतमात्रांची ईश्वरी म्हणजे करीषिणी होय असं सायणाचार्यांनी म्हटलेलं आहे. हे असं आहे. करीषः शुष्क गोमयादी तद्वतीम गवाश्वादी बहुपशु समृद्धामिती यावत सर्वभूतानां सकल प्राणीनां ईश्वरी अधिष्ठात्री आधारभूताम वा असं सायणाचार्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ मी सांगितला. यामध्ये करीषिणी या पदाचं विवेचन कसं केलं आपण आतापर्यंत प्रत्येक पदाचं विवेचन करताना पाहिलं की एकाच अर्थी फक्त घेतले नाही, 3, 4, 5 प्रकारचे आयाम त्याला सांगितलेले आहेत. तसं इथे पण आहे. आता करीन म्हणजे करणारा. हा करता 3 साधनांनी शुद्धता आणि 3 क्रिया करतो. तर शुद्धता आणि क्रिया ह्या 2 गोष्टी सांगितल्या. म्हणून करीन हे पद 3 प्रकारच्या क्रिया सुचवते. या 3 प्रकारच्या क्रिया कोणत्या? तर शुद्धतेच्या क्रिया या काया वाणी मन यांची शुद्धता. मनुष्य शरीर वाणी व मन याने कार्य करतो. मनुष्य काय करतो? आपला शरीर वाणी आणि मन यांनी तो कार्य करतो. मन स्वच्छ असेल तर वाणी चांगली असते, शरीर सत्कर्माला प्रवृत्त होते. शुद्ध अशा देवीची उपासना केल्याने या तिन्हीची शुद्धता ही क्रिया होते. या शुद्धतेबाबत आपल्या मुक्ताबाई म्हणतात, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणजे इथं त्यांनी भावशुद्धी सांगितली. आपल्या मुक्ताबाईंनी भावशुद्धी सांगितली. तसं इथे शरीर वाणी मन यांची शुद्धता, मनाची शुद्धता भावशुद्धी आली त्यामध्ये. तर अशा प्रकारे शुद्ध अशा देवीची उपासना केल्याने तिन्हीची शुद्धता ही क्रिया होते.
म्हणून ती त्रिशुद्धी करणारी आहे. त्रिक्रिया याचा आणखी एक अर्थ म्हणजे यजन, दान आणि अध्ययन या 3 क्रिया करणारा. त्याच्यामधलं यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि परिग्रह या ब्राह्मणाच्या क्रिया आहेत. म्हणजे वर्णाश्रम पद्धतीमध्ये. यातील यजन, दान आणि अध्ययन या 3 क्रिया इथं अपेक्षित आहेत. कारण हा ग्रंथ तंत्र ग्रंथ आहे. यजन, दान आणि अध्ययन हा तंत्र ग्रंथ आहे. यातील उपासना पद्धती सर्व वर्णांसाठी आहे. जरी ब्राह्मणांच्या क्रिया सांगितल्या असल्या आधी, तरी हा जो ग्रंथ आहे हा सर्व वर्णांसाठी आहे. सर्व वर्ण उपासना करू शकतात. यामध्ये असं काही नाहीये, की या वर्णाचा अधिकार आहे, त्या वर्णाचा अधिकार आहे, असं नाही. कुठल्याही वर्णाचे किंबहुना कोणीही मनुष्य म्हणून जर असेल जगात, तर सगळ्यांना ही उपासना करता येते. तर म्हणून ही उपासना पद्धती सर्व वर्णांसाठी आहे. पण याजन म्हणजे यज्ञातील पौरोहित्य, दान घेणे आणि अध्यापन. ह्या 3 क्रिया ब्राह्मण करू शकतो. बाकीच्या क्रिया ज्या आहेत त्या सर्व वर्ण करू शकतात. पण हा ग्रंथ जो आहे ना, तो ज्ञानेश्वर पूर्वकालीन आहे. कलियुगाच्या 52व्या म्हणजे 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर अध्यापन सगळ्या वर्णातले लोक करतात. आता आपण बघितलं की सर्व वर्णातले लोक हे शिक्षक असतात. त्यामुळे ते कसे झाले? ब्राह्मण झाले. जो शिकवतो, ज्याला ज्ञान आहे, जो ज्ञान देतो, अध्यापन करतो तो ब्राह्मण. त्यामुळे तिथं सगळेजण अध्यापन करतात. पण वेदांचं अध्यापन सगळेजण करताना दिसत नाही. म्हणून या श्लोकामध्ये षटक्रिया शब्द नाही वापरला, त्रिक्रिया शब्द वापरला. म्हणून सर्व वर्णाच्या लोकांना करता येणाऱ्या यजन, दान, अध्ययन आता सुद्धा सगळेजण हे करू शकतात आणि करतातही. आता काही समाजामध्ये असं राहिलेलं नाही. सगळे वर्ण यजन, दान, अध्ययन करतात. या 3 क्रियांचा उल्लेख आहे. यजन म्हणजे पूजन. सर्व विश्व ईश्वराचे पूजन करतोय, असं ऋग्वेदात म्हटलेलं आहे. यस्य विश्व उपासते प्रशेषम यस्य देवाः. ऋग्वेद 10:121-2 असा त्याचा संदर्भ आहे. नंतर हे यजन म्हणजे पुरुष सूक्तातील यज्ञक्रिया आहे. ही यज्ञक्रिया गीतेमध्ये स्पष्ट केली आहे. ती कशी केली आहे? अन्नात भवन्ति भूतानि हे आपल्याला श्लोक माहिती आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवाः. यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम्. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. भगवद्गीता 3:14 आणि 15 असे श्लोक आहेत. म्हणजे ही यज्ञक्रिया आहे. हे सगळी निसर्गामध्ये पण चाललेली आहे आणि आपल्या शरीरात पण चाललेली आहे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. हा यज्ञ चाललेला आहे. यज्ञक्रिया आपल्या शरीरामध्ये चालली. आणि दरवेळेला आपण पाहतो की श्री सूक्त हे पूर्ण निसर्ग आणि मनुष्य यांचा योग जोडणारं आहे. त्यामुळे इथं निसर्गातल्या ज्या यज्ञ म्हणून ज्या क्रिया सांगितल्यात गीतेमध्ये त्यांचा संबंध इथे आहे. आगमांतर्गत प्रतिपादन केलेला अंतर्याग आणि बहिर्याग हे दोन्ही यजन आहे. अंतर्याग म्हणजे मानसपूजा एक प्रकारची. त्यामध्ये सगळं यज्ञ यज्ञ आहे, हवन आहे, नृत्य आहे, गीत आहे, नाट्य आहे, सगळे. सर्व उपचार, षोडशोपचार आणि राजोपचार सगळे आहेत. आणि बहिर्यागामध्ये तर आपण हे करतोच. एखाद्या मंदिरामध्ये पण बघतो 3-4 तास लागतात सगळी पूजा करायला. तर हे दोन्ही यजनच आहे. आणि लक्ष्मी तंत्रात 36 ते 39 या अध्यायात त्याचं सर्वांगीण वर्णन आहे. त्याच्यावर माझा पेपरही आहे, की अंतर्यागावरती निबंध, शोध निबंध आहे. या दृष्टीने यजन क्रिया महत्वाची आहे. आणि भगवद्गीतेत 4थ्या अध्यायामध्ये श्लोक 23 ते 30 मध्ये विविध यज्ञ सांगितलेले आहेत. ते कोणते आहेत ते बघूया आपण. असं म्हटलंय, ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. एवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नावपरे यज्ञे यज्ञेन
इव उपजुह्वति श्रोत्रादीनि इन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः असे 23 ते 30 श्लोक आहेत भगवद्गीतेच्या 4थ्या अध्याय. त्यामध्ये ही यजन क्रिया सगळी सांगितलेली आहे. ही क्रिया करण्याची प्रेरणा लक्ष्मी देते असा इथे भावार्थ आहे. एक बघितले आपण यजन. 3 क्रिया बघायच्यात ना आपल्याला. एक झाली यजन. आता दुसरी क्रिया दान आहे. दानामध्ये यज्ञदान आणि अन्नदान हे महत्वाचं आहे. गोंदवलेकर महाराजांनी अन्नदानावरती भर दिलाय. त्यांच्या गोंदवले येथील आश्रमात नित्य अन्नदान सुरू असते. तसेच तिरुपती सारख्या महत्वाच्या तीर्थक्षेत्रामधून नित्य अन्नदान होत असते. दान करण्याच्या क्रियेला लक्ष्मीकडून प्रेरणा मिळते. सत्य, दया, शौच, दान हे धर्माचे 4 पाय. कलियुगामध्ये 3 पाय त्याचे लंगडे आहेत. फक्त दान हा एकच पाय आहे, त्याच्यावर धर्म उभा आहे. त्यामुळे हे दान जे आहे हे कलियुगामध्ये अतिशय महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात ज्ञानदान, अन्नदान हे जास्त महत्वाचं. तिसरी क्रिया अध्ययन. 3 क्रिया पाहतोय आपण. यजन, दान, अध्ययन. अध्ययनामध्ये तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावलीत अध्ययनाचं महत्व सांगितलंय. भौतिक सुखासाठी किंवा ती साधनं जर आपल्याला मिळवायची असतील तर अध्ययन करणं आवश्यक आहे. कुठली तरी डिग्री हातामध्ये पाहिजे, कुठला तरी स्किल्ड असं जॉब काहीतरी शिकलं पाहिजे आपल्याला. त्यामध्ये मग अगदी कुठलेही कार्य असो ते त्याचं जर स्किल येत असेल, स्किल्ड असेल मनुष्य तर त्याला पैसा मिळतो. त्याचा व्यवसाय चांगला चालतो, वृत्ती चांगली चालते आणि घर-दार वगैरे त्याचं व्यवस्थित चालू असतं. तर समर्थांनी या बाबतीत म्हणले ना, की नाही जर शिकला नाही, तर तो प्राणी करंटा. त्यामुळे तिथे शिक्षण कुठलंतरी आवश्यक आहे. तर हे हे जे शिक्षण आहे भौतिक सुखासाठी, त्यासाठी अध्ययन केलं पाहिजे. पण जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर शास्त्र अध्ययन, अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे. हे अध्ययन करण्याची प्रेरणा लक्ष्मी देते. म्हणजे लक्ष्मी दोन्ही प्रकारचं अध्ययन करण्याची प्रेरणा देते. एक तर लौकिक शिक्षण आणि दुसरं आध्यात्मिक. आणि ती 3 शुद्धी आणि 3 क्रिया. म्हणजे 3 शुद्धी कुठल्या? शरीर, वाणी, मन. आणि 3 क्रिया कोणत्या? यजन, याजन, अध्ययन. लक्षात आलं? 3 प्रकारच्या शुद्धी. शरीर, वाणी, मन. 3 प्रकारच्या क्रिया यजन, याजन, अध्ययन. या सगळ्यांना ही लक्ष्मी प्रेरणा देते. 3 क्रियांची ती प्रेरक आहे म्हणून तिला करीषिणी असं म्हटलंय. आणि स्वाध्यायामध्ये आपण बघितलं अध्ययनामध्ये स्वाध्याय येतो. ते पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्वाध्याय किती प्रमाणामध्ये हे सगळं. लक्ष्मी पुढे म्हणते की मी सतत त्यांना पाहण्याची इच्छा करते, मनाने नेहमी त्यांच्याकडे जाते. आता 2 तिने विभाग केले ना करीषिणीमध्ये. करी आणि ईश धातू घेतला. 2. ईश इच्छती. पदाची फोड केली. करीषिणी त्याच्यामध्ये 2 पदं घेतली. करीन आणि ईश. तर करीणचं आपण बघितलं 3 क्रिया, 3 प्रकारचे शुद्ध. आता ईश काय आहे? इच्छा कशाची करते? तर त्यांना म्हणजे हे जे उपासक आहेत त्यांना आणि भगवान विष्णूला पाहण्याची सतत इच्छा करते. आता इथे इच्छार्थक धातू घेतलाय. ईश इच्छती, षष्ठम गण परस्मै पद म्हणजे इच्छे असा हा धातू इथे घेतलाय. इथं पाहण्याची आणि जाण्याची दोन्ही इच्छा व्यक्त केली. म्हणजे यजन, दान, अध्ययन आणि त्रिशुद्धी ज्यांनी केलेली आहे त्यांच्याकडे देवी जाऊ इच्छिते. म्हणजे जीवात्म्याकडे देवीची ओढ आहे.
हे निदर्शन. आता इथं पुढं हत्तीचं रूपक आहे. कारण महालक्ष्मीजवळ हाती असतात. तर हे जीवात्मे म्हणजे प्रचंड असं हत्ती, असं रूपक पुढे केलेलं आहे. आता करींचा एक अर्थ हत्ती असा होतो ना, तर हा अर्थ घेऊन देवी म्हणते, की प्रचंड मोठे हत्ती हे तिचं वाहन आहे. देवीचं जे आपण फोटो बघतो, चित्र पाहतो, मूर्ती बघतो, तिथं 2 बाजूला हत्ती उभे असतात. सोंडेमध्ये माळ घेतलेली असते किंवा पाण्यात जर असेल, कमळात असेल देवी, तर ते सोंडेने तिला अभिषेक करत असते. तेव्हा हत्ती कसा आहे, पोसायला अवघड आहे. धनवान मनुष्य हत्तीला पोसू शकतो. त्यामुळे हत्ती हे वैभवाचं प्रतीक मानलं आहे. तसंच ते देवीचं वाहन म्हणून पण आहे. थोडक्यात हत्ती हे देवीचं अस्तित्व दर्शवतात, की या ठिकाणी लक्ष्मी आहे, संपत्ती आहे. जिथं हत्ती आहे तिथं लक्ष्मीचा वास आहे, हे त्याच्यावरून ओळखता येतं. आता हा रूपकात्मक श्लोक आहे. त्याचं रूपक कशाचं केलंय? जीवात्मे जे आहेत, कुठले जीवात्मे? त्रिशुद्धी आणि त्रिक्रिया करणारे जीवात्मे म्हणजे उपासक. सोप्या भाषेमध्ये. तर यांना ती सतत पाहण्याची इच्छा करते. जीवात्म्यांना हत्तीची उपमा दिलेली आहे, रूपक केलंय. तर जीवात्मा हा विष्णूचा अंश आणि तो हत्ती रूपात व्यक्त झाला, तो देवी हत्तीणीचं रूप घेते. या अर्थी देखील ती करीषिणी आहे. आता हे रूपक थोडं उलगडायचं आहे आपल्याला. आता पुढे ती म्हणते, की मी नेहमी ईश्वर म्हणून जाते. म्हणजे जीवात्मे जे आहेत ते ईश्वराचा अंश आहेत, ईश्वर स्वरूप आहेत. आणि मी कशी आहे कर्तृत्ववान आणि अन्नवती आहे. करीषीणचा अर्थ जमीन गोमययुक्त जो सायणाचार्यांनी केलेला आहे. अशी जर जमीन, शेतजमीन असा अर्थ घेतला, दोन्ही घेतलं इथं. अन्नवती, अंतवती असतं दोन्ही. म्हणून तत्वज्ञ लोक मला करीषिणी असं म्हणतात आणि हा 7 अक्षरी मंत्र सगळ्या इच्छा पूर्ण करणारा आणि समृद्धी देणारा आहे. आता हे रूपक थोडंसं उलगडूया आपण. गजश्रेष्ठ हे देवीचं वाहन आहे, असं देवी म्हटली. पुढे म्हणते, की मी ईश्वरी सर्वांची मालक असल्याने त्या गजेंद्र वाहनाने मी जाते. आता जीवात्मे हे हत्ती रूप आणि संवित स्वरूप देवी. आता हे कसे कार्य करतात जीवात्मे? तर त्याच्यामध्ये संवेद आहे, चित्त आहे. ती जीवात्म्याद्वारे शरीरांनी आपल्या कार्य करते. म्हणून ती त्या गजवाहनावरून जाते असं म्हटलंय. आपल्या शरीरामध्ये जो जीवात्मा आहे, त्याच्यामध्ये असणारी संवेद, ती त्या जीवात्म्यांना कार्य करायला प्रवृत्त करते म्हणजे ती गजवाहनावरून जाते. संवेद नेहमी जीवात्म्याबरोबर असते. जीवात्मा बाहेर पडला की चेतना बाहेर पडते. शरीर मृत होतं. म्हणून ती स्वतःचं वर्णन इथं कर्त्री किंवा अंतवती किंवा अन्नवती आहे असं करते. कर्त्री म्हणजे करणारी. सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे आपण पाहिलं, की पुरुष हा अकर्ता आहे आणि प्रकृती ही कर्त्री आहे. त्यामुळे हा विचार करून इथं लक्ष्मी प्रकृती रूपाने सर्व कार्य करते असं म्हटलं. तर जीवात्म्यांची संवित असणारी ही प्रकृती. ती जगामध्ये काम करते. जीवात्मा कसा आहे? अकर्ता. लक्ष्मी कशी आहे? प्रकृती. तशीच ती अंतवती म्हणजे लोप पावणारी. परमात्म्याला बघितलं की प्रकृती लोप पावते. त्यामुळे उपासक काय करतो? त्रिशुद्धी झालेले, त्रिक्रिया करणारे जे उपासक आहेत, ते देवीचे स्वरूप जाणतात आणि मग त्यांच्या प्रकृतीचा लोप होतो. या दृष्टीने अंतवती असं म्हणतात. आता या पुढे ती शुद्ध जावणी स्वरूपात आहे हे तर आपण दरवेळेला पाहतोय. लक्ष्मीनारायण परब्रह्म स्वरूप आहेत. ते स्वरूप उपासक जाणतो. तोही त्यांच्याशी एकत्व पावतो. अशा प्रकारे उपासकाच्या मायेचा अंत होतो. म्हणून लक्ष्मी अंतवती आहे, असे या ठिकाणी म्हणले. म्हणजे जीवात्म्या हत्ती रूप आहेत. विष्णूचा अंश आहेत. त्यांच्याकडे जाण्याची लक्ष्मी इच्छा करते कारण ती विष्णू पत्नी आहे. मनुष्य शरीरामध्ये, जीव शरीरामध्ये ती चेतन रूपाने, संवित स्वरूपाने आहे. पुढे अन्नवती हा एक पाठवेद आहे. आता अन्नधान्याने समृद्ध अशी पृथ्वीरूप लक्ष्मी. आपण दक्षिणेमध्ये जर गेला, तर 2 पत्नी दाखवलेल्या असतात भगवान विष्णूच्या. एक भूमी आहे, एक आहे लक्ष्मी आणि दुसरी आहे पृथ्वी. म्हणून राजाला विष्णूचा अंश म्हणतात ना.
तो भूमिपती असतो म्हणून तो विष्णूचा अंश आहे, असं समजलं जातं. त्यामुळे एक भूमाता आहे. विष्णूजवळ असते एक भूमाता. एक श्रीदेवी, एक भूदेवी असं त्यांना तिकडे म्हणतात. विष्णूच्या ज्या 2 पत्नी आहेत, ती श्रीदेवी, भूदेवी. त्या दृष्टीने आता इथे घ्यायचं, की अन्नधान्याने समृद्ध अशी पृथ्वीरूप लक्ष्मी. ही भरण-पोषण करणारी, सर्वांना तृप्त देणारी म्हणून इथं लक्ष्मीचं रूप धरती स्वरूप आहे. म्हणजे पृथ्वी ही जी ऊर्जा आहे, त्या पृथ्वीमधली सगळी ऊर्जा आहे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि ती कोणासाठी कार्य करते? भगवान विष्णूंसाठी. जर त्यांना हत्तीची उपमा दिली, तर ती त्यांच्याकडे जाते. असं दोन्ही प्रकाराने इथं अर्थ घेता येतो. म्हणून वसुंधरा कशी आहे? बहुप्रसव आहे. एक दाणा पेरला तर ओंजळभर दाणे देते. म्हणून ती अन्नवती या दृष्टीने ती करीक्षिणी आहे. म्हणजे सायणाचार्यांचा अर्थ पण इथे घेतलेला आहे त्यांनी दिलेला. आणि करीन म्हणजे हत्ती, ईश म्हणजे इच्छा अशी फोड करून सुद्धा या करीक्षिणी पदाचा वेगळा एक अर्थ सांगितलेला आहे. 3 शुद्धी करणारी, त्रिक्रिया करणारी अशी. आणि जीवात्म्यांवरती हत्तीचं रूपक केलेलं आहे. एवढा उलगडा ह्या पदाचा ह्याने केलाय. तेव्हा इथं काय केलं या ग्रंथकर्त्याने? तर हत्ती करीक्षिणी या पदाचं विवेचन करताना हत्ती आणि हत्तीने यांच्या रूपकाद्वारे जीवात्मा आणि लक्ष्मी यांचा संबंध प्रकट केला आहे. लक्ष्मी तंत्रामध्ये असं म्हटलंय, की विष्णू ज्या भावामध्ये अवतरतो, त्या भावामध्ये लक्ष्मी सुद्धा असते. ती कशी असते? बघूया आपण. मी लिहिलेलं आहे प्रस्तावनेमध्ये. आता बघा, विष्णू विविध रूपामध्ये अवतरतो. त्याच्याबरोबर ती त्या रूपामध्ये येते. भगवान विष्णूंनी शंकराच्या रूपात पाहिलं तर गौरी आहे. केशवाबरोबर पद्मा आहे. बरोबर बुद्धी किंवा रेवती आहे. प्रद्युम्नाबरोबर ती सरस्वती आहे. अनिरुद्धाबरोबर ती रती किंवा उषा आहे. वासुदेवाबरोबर ती अंबुजा किंवा रुक्मिणी आहे. धर्माबरोबर ती भू किंवा पृथ्वी देवी आहे. दत्तात्रेयांबरोबर ती भार्गवी आहे. वामनाबरोबर ती कमला आहे. भार्गवरामांच्या बरोबर ती पद्मा आहे. दाशरथी राम जो आहे त्याच्याबरोबर ती भूमिकन्या सीता आहे. तेव्हा प्रत्येक वेळेला ती त्याच्याबरोबर ती त्या भावामध्ये अवतरलेली असते. इथं जीवात्मा हा भगवान विष्णूंचा अंश आहे. तर तो जर हत्ती असेल, तर लक्ष्मी हत्तीण होऊन त्याच्याकडे जाण्याची, त्याला सतत पाहण्याची इच्छा करते. हे नैसर्गिक आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं म्हटलंय, की परब्रह्म एकाकीपणात रमत नाही. म्हणून पुरुष आणि स्त्री रूप होत. तेव्हा स्त्री त्याच्याशी एकरूप होण्याची इच्छा करते, कारण ती त्याचंच रूप आहे ना मुळात. एकत्व केव्हा होतं? पाणी समुद्राकडे जातं. का जातं? तर समुद्रातूनच पाण्याची निर्मिती आहे ना. नदीच्या रूपाने, ओढ्याच्या रूपाने, ओहळाच्या रूपाने जरी ते वेगळं दिसलं, बर्फाच्या रूपाने वेगळं दिसलं, तरी त्याची ओढ कुणीकडे असते? मूळ समुद्राकडे. पाणी कुठेही टाका तुम्ही, वाहतं कुठे? खाली, समुद्राकडे. तेव्हा भगवती हे त्याचंच एक रूप आहे, त्याचाच एक अर्धांग आहे. त्यामुळे ती साहजिकच त्याच्याशी एकरूप होण्याची इच्छा करते आणि ती आपलं मूळ रूप लपवते. गाय बनली ती तर पुरुष बैल असतो आणि त्यांच्यापासून गोवंश तयार होतो. मग ती गर्दभी, घोडी, मेंढी काही जरी असली तरी नर त्याच्याबरोबर असतो आणि ती प्रजा निर्माण झाली. म्हणजे स्त्री रूप प्रकृतीपासून प्रजोत्पत्ती झाली आहे. म्हणून प्रकृतीला कर्त्री असं म्हणतात. स वै नै स वै नैव रेमे तस्मात् एकाकी न रमते स द्वितीयम् ऐच्छत्. स हैतावानस यथा स्त्री पुमांसो संपरिष्वक्तौ स एवमेवात्मानं द्वेधा पातयत्. ततः पतिश्च पत्नीच्या भवताम् तस्मादिदम् अर्धयुगलम् इव स्व इति स्वाह याज्ञवल्क्यः. अर्धयुगल असतं ते पूर्ण होतं. तस्मात् अयम् आकाशः स्त्रिया प्रियत एव तां समभवत् ततो मनुष्या अजायन्त. सा हेयमीक्षाञ्चक्रे कथं नु महात्मन एव जनयित्वा संभवति. हन्त
तिरोसानीतिः सा गौरभवत् वृषभ इतरः तां समेवाभवत् ततो गावो जायन्त वडवेतराभवत् भवत् अश्ववृषः इतरः गर्दभी इतरा गर्दभैतरः स्ताव समेवाभवत् तत एकशफमजायतः अजेतराभवत् वस्त इतरः अविरतरा मेष इतरः तां समेवाभवत् ततो अजावयो अजायन्त एवमेवं यदिदं किंच मिथुनम् आपिपीलिकाभ्यः तत्सर्वम् असृजत. बृहदारण्यक उपनिषद 16:4-3-4 असं त्याचा संदर्भ आहे. म्हणजे स्त्रीरूप प्रकृती ही त्याचाच एक अंश आहे. म्हणून अर्धनारी म्हणतात ना, अर्धनारी नटेश्वर. स्त्रीत्व आणि पुरुषत्व हे अर्धे भाग आहेत. त्यामुळे ते एकमेकांच्याकडे त्यांची ओढ असते. एकत्व त्यांचं होऊ शकतं. इथं लक्ष्मी आणि विष्णू यांचं एकत्व. याच पद्धतीने या ग्रंथामध्ये विष्णूचे अंश जीवात्मे आहेत. ते हत्तीरूप आहेत असं म्हणून लक्ष्मी करीषिणी होऊन त्यांच्याकडे जाते. त्यांना सतत पाहण्याची इच्छा करते असं रूपक मांडलेलं आहे. तसेच प्रकृती रूपातील लक्ष्मीचे वरदा, वनिता, वृद्धिदा, वर्धमाना असा पण विस्तार करणारे रूप या ठिकाणी दर्शवले आहे. कोणतं? वरदा, वनिता, वृद्धिदा आणि वर्धमाना. लक्ष्मी कशी आहे? वर्धित होणारी, आपल्याला वर्धमान करते. म्हणून करीषिणी नामापासून तयार होणारा जो मंत्र आहे ओम करीषिणी नमः, हा 7 अक्षरी मंत्र सगळ्या इच्छा पूर्ण करणारा. आपण पाहिलं एवढं विवेचन, त्याच्यामध्ये ईश इच्छती धातू आहे. सगळ्या इच्छा पूर्ण करणारा आणि सर्व प्रकारची समृद्धी देणारा आहे. कारण लक्ष्मी आपल्या बरोबर आहे. आपल्या जीवात्म्याबरोबर प्रकृती रूपाने लक्ष्मी असल्यामुळे समृद्धी तर असणारच आहे. सगळ्या इच्छा पूर्ण होणारच आहे. मनुष्य उगाच धडपडत विषयाच्या मागे लागतो. थोडंसं ज्ञान घेतलं तर शांतपणाने त्याला आपलं स्वरूप कळू शकेल. म्हणून हे लक्ष्मीचं प्रकृती रूप आणि संविद रूप आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. त्याने आत्मिक समृद्धी आणि आत्मश्री मिळते. तेव्हा करीषिणीमध्ये केवढा सखोल अर्थ भरलेला आहे. म्हणून श्री सूक्त म्हणताना आपल्याला सर्व पदांचा व्यवस्थित ज्ञान असेल तर आपल्याला त्यामध्ये जास्त आनंद मिळेल आणि इच्छित असं फळ आपल्याला नक्की मिळेल. असं ज्ञान घेतल्यानंतर तर आपल्याला समजायला हरकत नाही. इथं काही अंधश्रद्धा नाहीये, काही नाही. लॉजिकली सगळं ज्ञान दिलेलं आहे. आणि निसर्ग आणि आपण यांचं एकत्व आहे. निसर्गाच्या बाहेर काही इथं सांगितलेलं नाही. त्यामुळे हे अर्थ आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. उद्या आपण पुढच्या पदाचं विवेचन पाहू. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः.